पालघरचा पैलवान साईनाथ पारधीनं जॉर्डनमधल्या अमानमध्ये भारतीय तिरंगा डौलानं फडकवला। त्यानं 17 वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक ज्युनियर कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली। साईनाथ पारधीनं ग्रीको रोमन प्रकाराच्या 51 किलो वजनी गटात ही कामगिरी बजावली। त्यानं कांस्य पदकासाठी झालेल्या कुस्तीत कझाकस्तानच्या येरासी मुसानला 3-1 असं हरवलं। आणि पैलवान साईनाथ पारधीची थोडक्यात ओळख करून घ्या ग्राफिक्समधून। जागतिक ज्युनियर कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली साईनाथ पारधीनं। आणि साईनाथ पारधी हा पालघरचा पैलवान आहे। पालघरमधलं गोरे हे पैलवानांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि त्या गावचा हा पैलवान आहे। वाडा परिसरात त्यानं सुरुवातीला कुस्त्या खेळल्या, तिथून त्याच्या कुस्तीतल्या अनेक वस्तादांची नजर पडली। तिथून तो भाईंदरच्या गणेश आखाड्यात आला आणि मग भाईंदरच्या गणेश आखाड्यातून त्याला संदीप भोंडवे यांनी त्यांच्या जाणता राजा केंद्रात नेलं आणि तिथूनच त्यानं प्रगती करून इथवर मजल मारली। आपण पाहतोय त्याची कामगिरी। पुण्यातल्या जाणता राजा केंद्राच्या तालमीत साईनाथला नवे डावपेच शिकण्याची संधी मिळाली। साईनाथला त्याचे वडील मोहन पारधींकडून लाभला कुस्तीचा वारसा। साईनाथचे आई वडील ममता आणि मोहन हे दोघंही शेतमजूर आहेत। वडिलांमुळे साईनाथ लहानपणापासून वाडा परिसरात कुस्ती खेळायचा। साईनाथनं भाईंदरच्या गणेश आखाड्यात राहून कुस्तीचं तंत्र घोटवलेलं आहे। संदीप भोंडवे यांच्याकडून मिशन ऑलिम्पिकच्या निमित्तानं त्याची निवड झाली जाणता राजा केंद्रात। आपण पाहूयात आमचा पालघरचा प्रतिनिधी संतोष पाटीलनं पैलवान साईनाथ पारधीचे आई वडील, त्याचे शिक्षक आणि ग्रामस्थांशी साधलेला संवाद। आम्हाला आज साईनाथनी जे यश मिळवलंय त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे। आणि गावाचा आमचा एक इतिहास आहे की 50 वर्षापासून आमच्या गोऱ्यामध्ये एक आखाडा आहे कुस्तींचा। आज आम्हाला अभिमान वाटतो की साईनाथने आज एवढं मोठं यश मिळवलं। आमच्या गावाबद्दल आमच्या पूर्ण गावाचं त्याच्याबद्दल खूप सहानुभूती आहे। सर, साईनाथ पारधी हा अतिशय गरीब कुटुंबातला शेतमजुराचा मुलगा आहे। आदिवासी कुटुंबातला होता। आमच्याकडे तो इयत्ता 7वी पर्यंत शाळेत होता आणि त्याला पहिल्यापासूनच कुस्तीची खूप आवड होती। आमच्या शाळेत आम्ही साध्या मातीवर त्याला कुस्ती खेळायला शिकवलं। पहिलं तर तुमचं अभिनंदन। आणि तुमच्या मुलाने कुस्तीमध्ये जागतिक लेवलला कांस्य पदक मिळालं, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला चांगलं वाटतं। आमचं अधुरं स्वप्न पुरं करावं पराने आम्ही गावाचं नाव मोठं करावं, देशाचं गाव मोठं करावं, देशाचं स्वप्न आमचं अधुरं पूर्ण केलं पराने आम्हाला तेवढंच आपण। हे सर्व त्याला खुराक वगैरे कसा दिला, काय सांगा? खुराक तर घरी असताना खुराक म्हणजे म्हशी होत्या ना घरी, तर म्हशीचा दूध द्यायचो त्याला थोडा। तर पण जास्ती बारीक असताना सवयच नव्हती त्याला दूध प्यायची, पण त्या बारीक पासून खेळायची त्याला हवसच पक्की होती। व्यायाम करायचा, रोजचे व्यायाम करायचा। इथं व्यायामशाळा आहे ना, तिथं पण जायचा। लहान असताना तरी त्याला मोठी पोरा घेत नाही ना, का बारीक आहेस तू, लोखंड पडला काय पडला तरी पण तो व्यायाम करायला जायचा। म्हणतो ना, वाळूचे कण रगडता तेलही गळे, तशा पद्धतीची त्यांनी मेहनत करून आज त्यांनी हे कांस्य पदक जिंकले। त्यामुळे सर्वच ह्या भागातील जे आहेत ते आनंदित आहेत, मात्र कुटुंबीय त्याच्याने भारावून गेलेत। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।